दिनांक 28 एप्रिल 2026 रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते पिंपरी पुणे येथील डॉक्टर डी.वाय. पाटील विद्यापीठात असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजच्या 100व्या वार्षिक महासभेचं आणि कुलगुरूंच्या राष्ट्रीय परिषदेचं दिमाखदार उद्घाटन झालं. 28 ते 30 एप्रिल 2026 या कालावधीत चालणाऱ्या 3 दिवसीय परिषदेचा मुख्य विषय ज्ञान आणि नाविन्यपूर्ण संशोधनाच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताला आकार देणं हा आहे. भारतीय विद्यापीठ संघाच्या या शताब्दी परिषदेसाठी देशभरातून 300हून अधिक कुलगुरू, शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गज, आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी, धोरणकर्ते एकत्र आले आहेत. पिंपरीतील डॉक्टर डी.वाय. पाटील विद्यापीठाच्या वतीनं प्रत्येक कुलगुरूंचं आणि पाहुण्यांचं पारंपरिक पद्धतीनं जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी माननीय डॉक्टर सौभाग्यवती भाग्यश्री पी. पाटील, प्रकुलपती डॉक्टर डी.वाय. पाटील विद्यापीठ पिंपरी पुणे आणि अध्यक्षा ज्ञानप्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटी पुणे, माननीय डॉक्टर सोमनाथ पी. पाटील, प्रकुलपती ज्ञानप्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटी पुणे आणि सचिव डॉक्टर डी.वाय. पाटील युनिटेक सोसायटी पुणे, डॉक्टर स्मिता जाधव, प्रकुलगुरू डॉक्टर डी.वाय. पाटील विद्यापीठ पिंपरी पुणे आणि सचिव डॉक्टर डी.वाय. पाटील विद्यापीठ सोसायटी पुणे, डॉक्टर यशराज पी. पाटील, विश्वस्त आणि खजिनदार डॉक्टर डी.वाय. पाटील विद्यापीठ सोसायटी पुणे यांनी व्यक्तिशः उपस्थित राहून पाहुण्यांचं स्वागत केलं. या उद्घाटनाप्रसंगी डॉक्टर पी.डी. पाटील, कुलपती डॉक्टर डी.वाय. पाटील विद्यापीठ पिंपरी पुणे, भारतीय विद्यापीठ संघाचे अध्यक्ष व कानपूर विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक विनयकुमार पाठक, सरचिटणीस आणि सदस्य सचिव डॉक्टर पंकज मित्तल, डॉक्टर डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर एन.जे. पवार आणि देशातील विविध विद्यापीठांचे कुलगुरू, शिक्षण तज्ज्ञ उपस्थित होते. या सोहळ्यात राज्यपालांच्या हस्ते युनिव्हर्सिटी न्यूजचा विशेषांक असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज अ सेंच्युरी ऑफ इनोव्हॅल्युएशन, ट्रान्सफॉर्मेशन अँड लीडरशिप आणि ट्रान्सफॉर्मेटिव्ह हायर एज्युकेशन 2047 या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. राज्यपालांचं प्रतिपादन. आपल्या भाषणात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा म्हणाले की भारतीय विद्यापीठ संघाला देशातील थोर नेत्यांचं मार्गदर्शन लाभलं आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे. विकसित भारत 2047च्या प्रवासात नवोपक्रम आणि संशोधन केंद्रस्थानी असेल. विद्यार्थ्यांनी केवळ ज्ञानी न होता समाजात संधी निर्माण करणारं आणि समस्या सोडवणारं नागरिक बनावं, यासाठी विद्यापीठांनी पुढाकार घेतला पाहिजे. डॉक्टर डी.वाय. पाटीलजींच्या शैक्षणिक दूरदृष्टीचा वारसा विद्यापीठ समर्थपणे पुढे नेतंय, याचा मला आनंद वाटतो. राज्यपालांनी जय जवान जय किसान ते जय विज्ञान जय अनुसंधान या प्रवासाचा उल्लेख करत नाविन्यपूर्ण संशोधनावर भर दिला. उच्च शिक्षणासाठी 50% प्रवेश प्रमाण गाठण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली आहे. पर्यावरणपूरक विकास, कृत्रिम बुद्धिमत्ता व प्रगत तंत्रज्ञानाच्या शिक्षणात समावेश यावर देखील वर्मा यांनी भर दिला. तसेच परिषदेत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव उल्लेख करण्यात आला. डॉक्टर पी.डी. पाटील म्हणाले, आजच्या काळात शिक्षणानं केवळ ज्ञान देऊन चालणार नाही, तर विद्यार्थ्यांमध्ये मूल्य आणि जबाबदारीची जाणीव निर्माण केली पाहिजे. चारित्र्य आणि सचोटी हे खऱ्या गुणवत्तेचं गमक आहे. परंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा समतोल राखून आपण देशाला प्रगतीपथावर नेऊ शकतो. ते पुढे म्हणाले, ही परिषद भारतीय मूल्यांवर आधारित आणि जागतिक बदलांशी सुसंगत अशा उच्च शिक्षणाची नवी दिशा निश्चित करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बातमी संकलन नितीन कांबळे, मुख्य संपादक, आज 24 तास, पुणे. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.